नगरचं ते गोदावरी बिल्डिंग अशा या सिमेंट कॉन्क्रीटच्या 1 किलोमीटरच्या रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी आपण केलं आणि जे आहे ते लगेचच आता सुरू होईल। ही जी कामं आहेत ही कामं जी आहेत ती आपण कल्याण डोंबिवलीमध्ये 360 कोटीची कामं जी नगरविकास विभागाकडून MMRDA कडून मंजूर करून घेतली। माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा नगरविकास मंत्री होते तेव्हा आपल्याला हा निधी दिला होता, त्याचं आज भूमिपूजन या ठिकाणी होत आहे। आणि हा रस्ता मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे की जो कनेक्ट पूर्ण लोकग्राम असेल या ठिकाणी हा थेट जातो आणि असेच अनेक रस्त्यांचं भूमिपूजन पुढेही आहे। आता आम्ही ग्रामीण भागामधील जे मेन कनेक्टिव्हिटी आहे, कारण की या कल्याण डोंबिवलीमध्ये रस्ते जे आहेत, पुणा लिंक रोड पण अगोदर तसाच होता, तोही रस्ता झाला, नंतर चक्की नाका ते मलंगड रोड असेल, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या समोर उदाहरण आहे कल्याणशील रोडचं। तर कल्याणशील रोड ही जो आहे तो आपण एका वर्षामध्ये पूर्णपणे सापदरीकरणाचं काम जे आहे हे गेल्या एका वर्षामध्ये आपण केलं आणि या कल्याण पूर्वमध्ये विविध आज विकास कामांचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे, त्यातला हा रस्ता। आणि काही मला रहिवासी इकडे मिळाले भेटले आणि त्यांनी जो आपला वर्षाचा प्रलंबित विषय जो लोकग्रामचा ब्रिज आहे त्याचं काम कधी होणार, पण आपल्याला सांगतो मी की हा जो ब्रिज आहे हा ब्रिज रेल्वेचा होता, पण तरीही जे आहे ते आपण स्मार्ट सिटी अंतर्गत जो आहे हा ब्रिज घेतला, त्याला 70 कोटी निधी जो आहे तो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमाने आणि केंद्र सरकारच्या माध्यमाने आपण तो दिला त्या ठिकाणी आणि त्याचा टेंडर वर्क ऑर्डर सगळं झालेलं आहे। तर त्याचा आता फायनल स्टेजमध्ये काही टेक्निकल अडचणी आहेत, तर दूर करून जे आहे ते लगेचच आज आपण जसं याचं भूमिपूजन करतोय तसं त्याचं भूमिपूजन करू आणि त्याचं काम जे आहे ते लवकरात लवकर सुरू करू। मला माहिती आहे खूप लोकांना त्रास होतो तिथे जाण्यासाठी, पण तो ब्रिज